प्रश्नपत्रिका 38 आज आपण बघत आहोत. ठीक आहे. याच्यामध्ये जे मी प्रश्न घेतले आहे ते रिपीटेड टॉपिकवरती प्रश्न आहे. जसं आर्टिकल्स कोणते येणार, प्रेपोजिशन कोणते येणार, चालू घडामोडीवर कशा टॉपिकवर प्रश्न येतात. अशी सगळी महत्त्वाची प्रश्न मी या प्रश्नपत्रिकेत घेतलेली आहे. ठीक आहे. व्हिडिओला पूर्ण बघा. ठीक आहे. जेणेकरून एकही तुमचा प्रश्न सुटला नाही पाहिजे. आणि याच्यातली जी सगळी प्रश्न आहेत त्याची पीडीएफ जी आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये अवेलेबल असेल आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही कंटिन्यू चॅनलला वॉच करा. ठीक आहे. पहिला आपला प्रश्न बघा आजचा. चूज द करेक्ट आर्टिकल. हॉनरेबल श्री जस्टिस श्री चंद्रशेखर इज डॅश डॅश चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट. तर नाही येऊ शकत, अँड तर येणारच नाही, इथं वोवेल्स नाहीये. ठीक आहे. तर इथं द येणार. द काय येणार बघा, तर जस्ट पोस्ट असतात. वी यूज द डेफिनेट आर्टिकल द बिफोर द टायटल्स ऑफ युनिक अँड स्पेसिफिक पोस्ट लाईक चीफ जस्टिस, प्रेसिडेंट. ओके. तर तेव्हा आपल्याला द हे जे असतं हे वापरावं लागतं. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा आपला. मार्च 2026 रोजी भारताने कोणत्या देशाचा पराभव करून तिसऱ्यांदा आयसीसी पुरुष T20 विश्व चषक जिंकला आहे? ठीक आहे. तर बघा आपल्या सगळ्यांना माहितीच असेल, न्यूझीलंड यांचा त्यांनी पराभव केलेला आहे. तर सलग आपण दुसऱ्यांदा T20 विश्व चषक जो आहे तो आपण जिंकलेला आहे. ओके. तिसरा प्रश्न बघा. प्रश्न बघा, वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. ठीक आहे. आता वाघचं सगळ्यांना वाटत असेल ठीक आहे वाघचं वाघीण येणार आहे, पण नेमकं वेलंटी न बाणाचा येतो का न नळाचा येतो याच्यामध्ये कन्फ्यूज असतो आपण. तर बघा वाघीणसाठी जे येणार आहे तो हे येणार आहे, घ येणार आहे त्याला दुसरी वेलांटी आणि न पाण्याचा येणार आहे, न नळाचा येणार नाही. ओके. पुढचा प्रश्न बघा. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या भव्य योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर भव्य योजना जी आहे त्याचं मुख्य उद्दिष्ट आपल्याला विचारलेलं आहे. तर त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे 100 औद्योगिक पार्क्स विकसित करणे. तर भव्य या योजनेचं तुम्हाला फुल फॉर्म पण येऊ शकतो. तर बघा भारत औद्योगिक विकास योजना याचं हे फुल फॉर्म आहे. त्याच्यावरून त्याचं भव्य असं हे नाव पडलेलं आहे. तर याच्यासाठी हे कशासाठी आहे बघा, तर औद्योगिक विकासासाठी पार्क्स जे आहे ते विकसित केले जाणार आहेत. ओके. पाचवा प्रश्न बघा. जर पाऊस पडला तर पीक चांगले येईल. या वाक्याचा प्रकार ओळखा. ओके. तर इथे आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखायला सांगितला आहे. आज्ञार्थी वाक्य येणार नाही, कारण त्याच्यामध्ये बघा आज्ञा किंवा विनंती केलेली असते. ओके. विद्यार्थी वाक्य येणार आहे का? तर विद्यार्थी वाक्य सुद्धा येणार नाही. का नाही येणार बघा, विद्यार्थी वाक्यामध्ये बघा आपल्याला शक्यता, इच्छा या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या वर्तवलेल्या असतात. प्रश्नार्थीमध्ये प्रश्न विचारलेला असतो, पण संकेतार्थी वाक्य येणार का? जेव्हा बघा जर तर चा वापर करून अट किंवा संकेत दर्शवला जातो तेव्हा संकेतार्थी वाक्य बनतं. तर एका क्रियेचा परिणाम जो असतो तो दुसऱ्या क्रियेवर जेव्हा अवलंबून असतो तर याच्यामध्ये संकेतार्थी वाक्य. पाऊस पडला तर पीक चांगलं येईल, म्हणजे पाऊस पडल्याचा परिणाम पीक चांगलं याच्यावर होणार. ओके. तर सहावा प्रश्न बघा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ आयडम अंडर द वेदर? तर आपल्याला ह्या म्हणीचा अर्थ विचारलेला आहे. अंडर द वेदर याचा अर्थ काय येणार? ओके. तर याचा अर्थ येणार आहे फिलिंग अनवेल और स्लाइटली सिक, म्हणजे फिलिंग सिक. ओके. म्हणजे थोडंसं आपण बोलतो ना आपल्याला बरं वाटत नाही, तर तेव्हा हे जी म्हण आहे ती वापरली जाते. व्हेरी हॅपीसाठी सुद्धा एक म्हण आहे, त्याला बोलतात ऑन क्लाउड 9. ओके. ऑन क्लाउड 9 जेव्हा असेल तेव्हा व्हेरी हॅपी ही जी आहे ती म्हण वापरतात. ठीक आहे. रिच म्हणजे वेल ऑफ, म्हणजे ज्याला आपण गर्भ श्रीमंत म्हणतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. MS पॉवर पॉईंटच्या फाईल एक्सटेन्शन काय आहे? ओके. तर MS पॉवर पॉईंटचा फाईल एक्सटेन्शन आपल्याला विचारलेलं आहे, तर त्याचं फाईल एक्सटेन्शन येणार .PPTX येणार. ठीक आहे. तर MS पॉवर पॉईंटमध्ये प्रेझेंटेशन फाईल सुरक्षित करण्यासाठी .PPTX हे एक्सटेन्शन वापरले जाते. ओके. तर .docx हे कशासाठी वापरतात, तर MS वर्ल्डमध्ये .docx हा एक्सटेन्शन वापरलं जातं. त्याच्यानंतर .excel SX हे कशासाठी वापरलं जातं, तर हे जे आहे ते एक्सेल जी फाईल असते त्याच्यासाठी वापरलं जातं. .txt हे जे आहे ते साधं नोटपॅडवर आपण टेक्स्ट लिहितो त्याच्यासाठी एक्सटेन्शन वापरलं जातं. ओके. पुढचा प्रश्न बघा 8वा. मार्च रोजी होत असलेल्या आंतरराष्ट्रीय वन दिनाची अधिकृत संकल्पना किंवा थीम काय आहे? बघा थीमवरती नेहमीच प्रश्न विचारलेला जातो. ठीक आहे. तर त्याची थीम जी आहे ती आहे फॉरेस्ट अँड इकॉनॉमिक्स. ओके. तर बघा दिवस आहे तो जागतिक वन दिवस हा दरवर्षी 21 मार्चला साजरा करण्यात येतो. 21 मार्च 2013 रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यात आला. तर 9वा प्रश्न बघा. द बॉम्बे हायकोर्ट क्लर्क एक्झाम इज शेड्युल्ड डॅश डॅश 26 एप्रिल 2026. ओके. तर इथं आपल्याला प्रेपोजिशन विचारलं आहे. ॲट येणार आहे, ऑन येणार आहे, इन येणार आहे की फ्रॉम येणार आहे? तर बघा खूप सोपं आहे. हे अगोदरचे पण प्रश्न मी घेतले होते, पण याच्यात खूप कन्फ्युजन असतं. तर इथे ऑन येणार आहे. तर ऑन का येणार हे लक्षात ठेवा. बघा स्पेसिफिक आपल्याला डेट आणि डे सांगायचं असतो तेव्हा आपण ऑनचा वापर करतो. ओके. ते होतं स्पेसिफिक टाईम सांगायचा असेल किंवा स्मॉल प्लेसेस आपल्याला इंडिकेट करायचे असतील तेव्हा आपण ॲट वापरतो. ओके. तर इन कधी वापरता बघा, इन जेव्हा वापरतो आपण मंथ्स असेल, सीझन्स असतील, ओके, तेव्हा आपण किंवा इयर्स सांगायचे असेल तेव्हा इन वापरतो. तर फ्रॉम कधी वापरतात, एखादी गोष्ट कुठून स्टार्ट झाली तेव्हा फ्रॉम वापरतात. ठीक आहे. तर याचं उत्तर मी सांगितल्याप्रमाणे ऑन असणार आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा 10वा. भारतीय राज्यघटनेनुसार
राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया राबवली जाते? तर हे सगळ्यांना माहितीच असेल, खूप कॉमन प्रश्न आहे. आपण जेव्हा शाळेमध्ये सुद्धा शिकलेला असतो. ऑप्शन क्रमांक बी महाभियोग. पण याच्यावरती डिपेंडेड अजून खूप सगळे प्रश्न येतात, जसं की हे जे आहे महाभियोग हे कोणत्या कलमानुसार? बघा कलम 61 नुसार राज्यघटनेचा भंग केल्यास राष्ट्रपतीवर महाभियोग प्रक्रिया चालवून त्यांना पदावरून दूर केले जाऊ शकते. ओके. बघा ही पी-डी-एफ खूप महत्त्वाची आहे. वारंवार अशाच पी-डी-एफचा तुम्ही सराव करा. येणारी एक्झाम तुम्हाला अत्यंत ईझी जाईल. ओके. चॅनलवर नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक